या असं बाग बघितल्यावर घरात थांबूशी नाही वाटत. आम्हाला करमतच नाही. घरात थांबतीच नाही ते. पर्यंत वावरात राहतो. याच्या आधी डाळिंब होत इथं पूर्ण डाळिंब होतं. एवढा नेमॅटोड होता. म्हणजे बाग पूर्णपणे डॅमेज झाला होता. हा त्याच्यावर काय लावलं माहिती आहे? गेवडा पहिल्यांदाच. हा पहिल्यांदाच पीक, हा, घेवड्याचं पीक. प्युअर नेमॅटोडच्या शेतामध्ये तुम्ही हे लावले, याला तर पटकन नेमॅटोड पकडतो. मग आपण झेंडू लागवड केली. पुढं मोठं असे झाड तेवढं कंट्रोल होईल, तेवढं होईल बुवा. त्यासाठी आपण झेंडू लागवड केली. लावतानाच आम्हाला इतकं निगेटिव्ह होतं का काय होणार नाही गेवडा म्हणून. सेटिंग होत नाही त्याची. सेटिंग तुम्हाला म्हणले का असं? हा फुलगड. म्हणायचे, पण आम्ही लावलं बा असं. पण मग आम्हाला आगाऊपणा केला. आगाऊपणा म्हणजे विश्वास होता म्हणून केला. आता तुम्ही तोडताना सुद्धा काय वाटते? मजा वाटते. कारण सांगायचं ना लवकर. हा. नाही जनरली असे हे सगळ्यात अवघड काम, किचकट काम आहे, बोरिंग. 100% प्युअर केलं का? केले बेस. नाही याच्यात पूर्ण एसिटीच वापरली. बरं केमिकल बाग असता एवढ्या उन्हाचं तुम्ही आले असते बागेत? 60 दिवसामध्ये एक सुद्धा पान पिवळं नाही. दुसरी एक गोष्ट, प्रत्येक पान दुसऱ्या पानासारखं आहे, कॉपी पेस्ट एकसारखं. असं नाही का लहान मोठं वगैरे. आणि खालपासून वरपर्यंत पानासारखेच एक नंबर आहे. असं वाटतं की खूप पैसा गोळा केला की माणसाला काय मिळतं? समाधान. पण त्याच्यामुळे जेव्हा झोप येत नाही ना, तेव्हा संध्याकाळी कळतं या प्रॉपर्टीना काही किंमतच नाही. मग खरी प्रॉपर्टी कोणती आहे? स्वकर्तृत्वाची. भविष्य काळामध्ये सगळं जग भारतीय शेतकऱ्याचा शेतमाल खाईल. कारण शेतीचं खरं ज्ञान जेवढं भारतात येते जगात कुठेच नाही. कसं पिकलं हे समजून नाही घ्यायचं, फेक आहे. हा काय म्हणजे जी मानसिकता आहे ना केमिकलची, ही भिनली आहे. आम्हाला बरेच जण येते ना तर 052 मारा, कॅल्शियम नायट्रेट सोडा, एखादा हात घ्या बुरशीनाशकाचा, कीटकनाशकचा हात घ्या. हा आळी पडल, फुलं खाईल. चांगला प्लॉट आहे. आपण ऐकायचं फक्त, मारायचं ऐकावे जनाचे मनाचे. 35% लोकांमध्ये 15 केमिकलचे रेसिड्यू त्यांच्या रक्तात सापडतात. किती जाणारच ना. पिंपरी मधला एक शेतकरी, मी लागवडीपासून तर आतापर्यंत 18 महिने मी प्लॉट सांभाळला. एसिडी वैदिक एसटी कसला प्लॉट? या पेरूचा प्लॉट. बर बर. आणि तिथं एक मला नाही माहिती एक व्यक्ती आला, हा आले आणि व्हिडिओ काढून गेले. अरे मी 18 महिन्याचा प्लॉट झाला, मी व्हिडिओ काढला नाही त्याचा. ते मला म्हणा का विजिटला नाही आले. मी तुमचा युट्यूबला व्हिडिओ बघितला, तुम्ही केमिकलचा व्हिडिओ काढला, मी येणार नाही. ते पेरू गळू राहिले, म्हटलं सगळे गळून जाऊ द्या, नवीन प्लॉट लावा तर मी येईल, नाही मी येणार. क्या बात आहे, एक नंबर. असं पाहिजे, ठोकून एकदम. जे लोक म्हणतात ना फेक आहे, डुप्लिकेट आहे, त्यांनी सांगावं हे झाड डुप्लिकेट आहे, एडिटिंग केलेलं आहे. हां कुठल्या अँगलने एडिटिंग केलेलं दिसते? हे पोतं एडिटिंग करा बरं. हां हे पोतं बघा. अरे उचलत नाही, वजन लय वेट आहे बरं का सर. खूप आले. तो एक विषय राहिला आपला. जरा उचला. 7 तो विषय राहिला बघा. पोते नेले. हां 5 क्विंटल भरला. 7 पोते. 80 किलो पोतं भरले. आम्हाला काय म्हण, हां एवढे पोतं भरून काय म्हणलं, आता त्याला वजन आहे, आम्ही काय करायचं? मग त्याला हलकं उचलायचं म्हणतो क्विंटलच भरून आणायचं ना पोरं. 3 पोते 2.5 क्विंटल भरले, ते 57 गेले. काल 4 पोते होते,
ते 3 क्विंटल म्हणजे आता किती दिवस झाले तुळू सुरुवात केली? 4था दिवस हे 3रा दिवस आहे. परवाच्या दिवशी 3रा दिवस आहे. हा. मग 3 दिवसांनी किती गेलाय माल? 5 क्विंटल गेलाय. आणि 5 आजचा- क्विंटल. आजचा 2 ते 2.5 क्विंटल. म्हणजे काय 25,000 झाले काय झाले 25,000. म्हणजे आजचे वेगळे. 3 दिवसात? हा. अजून थोडा बी कंप्लीट नाही. आजचे वेगळे राहते. 2 दिवसात 25 झाले. आजचे वेगळे. आजचे वेगळे राहते. म्हणजे 40,000 पर्यंत कुठं चक्कर झाला तुमचा? चक्कर तोडून कुठं झालाय? तर याचा खर्च माझ्यामध्ये 30-40 पर्यंत गेला असेल. 50च्या आसपास. 50 पर्यंत गेला असेल. हा बरोबर. 55च्या आसपास. 50. म्हणजे तो तर संपला तुमचा मग पहिल्या तोड्यामध्ये संपला. हो. इथून पुढे बोनस. आतापर्यंत आम्ही बांधल्यापासून फक्त 3 स्प्रे 3 स्प्रे दिले. 60 दिवसात. हा. स्प्रे फक्त वरून ते एवढा इडून मागं करायचो आम्ही तर ते निसायलाच एक माणूस लागायचा त्या आळा आपटायचे आणि भरायचे नाही तर फक्त? पहिल्या निसायला लागायचे. पहिले निसायला लागायचं. आणि वेट खूप आहे बा. अरे बापरे, निसायचं पण नाहीये. नाही काहीच नाही. आता त्याच्यात काहीच नाही तर ते उभरून काय करायचे. ह्या साईडनी सूर्यप्रकाश येतो ना, ह्या साईडनी. ही बाजू कोरडी आहे. हा सगळ्यात जास्त फुलं कुठे आहे? एकूणच पाय पुढं शेवटपर्यंत पाहिलं. आणि तिकून काय फुलांची संख्या फार कमी पा पुढं दिसते. म्हणजे जिथं ओलाव आहे तुम्ही ऑब्झर्वेशन करा, जिथं ओलाव जास्त आहे तिथं फुलांची संख्या कमी आहे. मग तुम्हाला पाणी विकायची आहे का? ड्रॉप बी होते. मग तुम्हाला हेच करायचंय, पाणी व्यवस्थापन शिका. आता बाकी सगळं तुम्ही 100 मार्क आहे तुम्हाला. तुम्ही काय खाऊ राहिले? 5-6 वांग्याची झाडं लावली इकडं. बरं का? हा? आयुष्यात पहिल्यांदा खाल्ले मी पण. आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली, म्हणजे शेंग खातो पण अशी कच्ची. पण कच्ची नाही कधी खाल्ली. हिंमतच नाही होत खायची. पुढे पुढे ये. अहो मी कचाकच म्हणजे खाणार माणूस आहे ना, प्लॉट मध्ये आल्यावर काकडीसारखी खाणार. तेल मीठ मीठपेक्षा हे तर कच्चा तर उलट सॅलड म्हणूनच भारी लागते की नाही? भारी लागते. सर्वांनी शिकायला पाहिजे. केमिकल बंद करून SCT वैदिक वापरायला पाहिजे. आणि पाणी व्यवस्थापन शिकायला पाणी पाहिजे. म्हणजे सिटीमध्ये जमीन आहे. काठी गल्ली आहे ना. काटे. काठी लाख किती करोड रुपये गुंठ आहे तिथं? 80 लाख रुपये. 17 कोटी एकर. 17-18 कोटी 17 कोटी एकर. 70 लाख रुपये गुंठ सर. हिशोब करून ठेवलाय त्यांनी. हिशोब करून. म्हणजे तिथं त्यांना काय, त्यांनी जी शेती करताय शेती पण करा. करा करा करा. नाही नाही अहो, तुम्ही तर मी म्हणेल सर्व प्रकारच्या व्हरायट्या करा, भाज्या करा आणि संडे फार्मिंग लाईव्ह लोकांना लगेच. व्हेरी गुड, तुमचं खास अभिनंदन. नाही हो सर, काही नाही. नाही 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 बरोबर आहे. तुम्हाला माहिती नाही आहे, तुमच्यासारखे तरुण जेव्हा ह्या शेतीमध्ये उतरतील ना, खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची किंमत वाढणार आहे. वावाचे आज पावसातून आलो बघा आम्ही. एवढ्या पावसातून आलो का काय मापच नाही. समोरचं गाडी दिसत नव्हती, एवढ्या पावसातून आलो. आता आम्ही येताना रेग्युलर शेतकरी ज्यांना खरी गरज आहे, जे अडचणीमध्ये आहे बरं का सर, जे कर्जामध्ये बुडालेले, ज्यांना आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता आहे, ज्यांना भयंकर गरज आहे, अशा शेतकऱ्यांच्या विश्वासच बसत नाही. कारण त्यांच्या अंगामध्ये रक्त भिनलेले पूर्ण केमिकल्स. तुमच्यासारखे ज्यांना गरज नाही आहे, जे नोकरीला आहे, जे डॉक्टर आहे, चांगली प्रॅक्टिस करताय, ते लोकांना सांगता का बाबा अरे हे वैदिक वापरता, ज्यांचा शेतीशी कमी संबंध आहे. कमी सम ते शेतकऱ्याचे मुलं आहे, शेतकरी पुत्रच येते, परंतु शेतीपासून त्यांचा संपर्क नोकरीमुळे व्यवसायामुळे काय झाला, तुटलाय. ते त्या गावावाल्याला सांगत वापरतो, त्याला म्हणते पैसे मी पाठवतो. पण हा बहादर तो ज्याला जे करायचं कारण इगो खूप असतो. तेच करतो. सेकंड इयरला असताना मी असंच व्हिडिओ बघत होतो, लॉकडाऊनचे दिवस होते. त्याच्यानंतर SCT बघितला आणि त्याच्यानंतर याच्याकडे वळालो. तर याच्याकडे वळाल्यानंतर म्हणजे जो बदल झाला ना, तो केमिकलमध्ये असताना कधीच झाला नसता आमच्यामध्ये, असं वाटतं आम्हाला. एवढ्या 3 महिन्यात बदल झाला, 6 महिन्यात. हो. वाह क्या बात. एवढ्या ऐन उन्हाळ्यामध्ये भर उष्णतेमध्ये या असं बाग बघितल्यावर घरात थांबूशी नाही वाटत. आम्हाला करमतच नाही. घरात थांबतीच नाही ते. रात्रीपर्यंत वावरात राहतो हा. आणि सकाळी पण असा माल असला, ते पीक जर असं बोलतंय आपल्या बरोबर, त्या प्रत्येक पानाला किती मगर लागले पण तुम्ही. हा म्हणजे ह्याचं जरी पाहिलं गणित, हे बघा इथे
हे किती माल आहे आणि तुम्ही तोडताय मागून हा येतं आहे सारखं आणि क्वालिटी पण पहा ना किती सुंदर आहे बघा ना हा हे बघा ना सुंदर किती आहे. खूप भारी हा कलर पण खूप छान छान किती आहे. गुळमट लागत गुळमट शेंग लागत. काय वाटतं पीक पाहिल्यावर यावर्षी खूप का दरवर्षी असंच येते नाही 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 या वर्षी फरक आहे. कधीपासून करताय तुम्ही याच्या आधी डाळिंब होत इथं इथं पूर्ण डाळिंब होतं 2020ला या त्याला आला होता. हा हा तर मग आम्ही असेच मोबाईल मध्ये व्हिडिओ पाहिला, बर वापर सुरू केला तुम्ही. वापर सुरू केला. मग त्यावेळेस तुमच्याकडे बाग होता हा मग बागाला वापरलं का नाही बागाला वापरलं त्या वर्षी त्याला कंट्रोल झाला त्या वर्षी ते बर. वापरलं ना. बरोबर पण मग दुसऱ्या वर्षीपासून वापरायला लागलो पण म्हणावा असं तो ऑलरेडी निमेटोड तयार झाला होता एवढा निमेटोड होता. Uptake जास्त करत नव्हतं. म्हणजे बाग पूर्णपणे डॅमेज झाला होता हा हो. आणि मग तुम्ही तो काढला आता हेच आज पावसाळ्यात काढला या पावसाळ्यात त्याच्यावर काय लावलं माहिती आहे गेवडा पहिल्यांदाच. हा पहिल्यांदाच पीक हा एवढंच पीक घेतलं. बर 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 आता जर पाहिलं आपण मध्ये जर पाहिलं तर नुसते मगर दिसतात हा. अगर मगर काहीच नाही काहीच नाही. फक्त मगर का हो, ताई बरोबर आहे का कसं वाटतंय बाग यांचा चांगलं वाटतं. परिसरामध्ये लोक दुसरे करतात का अशी शेती ही याची नाही एससीटी कोणी नाही करत. नाही एस नाही हा HCT बीन्स करतात ना हो. पण उन्हाळ्यात पण कोणीच मग नाही उन्हाळ्यात कोणी लावतानाच आम्हाला इतकं निगेटिव्ह होतं का काय होणार नाही गेवढा म्हणून. सेटिंग होत नाही त्याची. Setting तुम्हाला म्हणले का असं? फुलगळ. हा फुलगड. म्हणायचे पण आम्ही लावलं बा असं. पण मग आम्हाला आगाऊपणा केला आगाऊपणा म्हणजे विश्वास होता म्हणून केला विश्वास होता याच्यावरती म्हणून केलं मग. म्हणून केला. बर बर मग मग लावल्यावर आता काय म्हणताय आता म्हणते लय भारी जमलं. अच्छा काय नाही पावसाळ्यासारखं पाहिलं आता हा, अरे, त्यांना पावसाळ्यात खायला नाही. दिली का त्यांना नाही, पाऊस- अजून हा दिली काय कायला दिलं? काय चव कशी वाटते चव गोडवा चांगली. जास्त येते बोलले असं नाही का हम्म. म्हणजे चव चांगली लागते. बरोबर आहे ना इतर पेक्षा चांगलं लागत. चांगलं लागते ओके म्हणजे ही जी शेती पहिली गोष्ट जे पैसे नंतरचा भाग आहे पण शेती पाहिल्यावरच आपल्याला काय वाटतं आता पानं वगैरे तरी माझ्या मते थोडंसं पाणी जास्त आहे तुमचं पाणी पाणी जर कमी तुमचं जर कमी केलं ना याचा गोडवा आणखीन वाढेल हा. हो आणखीन वाढेल आणि त्याची किंमत पण वाढेल हो. म्हणजे एस सी डी शेतमालाची क्वालिटी अशी आहे की तुमचा माल जो शेतकरी किंवा ग्राहक घेईल ना किंवा व्यापारी घेईल हा. तो तुमच्या कपार इथपर्यंत येईल कुठं रे तुमचं शेत कुठे आहे म्हणे बरोबर. तो म्हणे तुम्ही इकडे येऊच नका का बरं त्याला असा माल भेटत भेटत नाही. नाही तुम्हालाच माहिती आहे ना तुम्ही बाजार जाता ना शेतात बाजार करायला हा. घरी भाजी आणायला बरोबर. बदल आहे की नाही मग म्हणजे आता तुम्ही तोडताना सुद्धा काय वाटते मजा वाटते कारण सांगायचं ना लवकर हा. नाही जनरली असे हे सगळ्यात अवघड काम आहे, किचकट काम आहे बोरिंग कट म्हणजे एकदम असं ते बोट अजून आम्ही पहिल्याच वेळेस आहे ना तर त्याच्यामुळं कुठं मोठं आहे. आता दुसरा जो बार येईल बरं आहे जरा दुसऱ्या वेळेस तर नुसतं म्हणजे वडायचं एक विचार जर केला तर एवढं उत्पन्न जर यायला लागलं तर मला वाटतं एक शेती करायला कंटाळा येणार नाही येईल का नाही आणि असा विश्वास होता का असं येईल नाही 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 लोकांना तर नव्हता विषय सोडून द्या तुम्हाला आम्हाला नव्हता. जे घेवड्यासाठी पहिल्यांदा घेवड्यासाठी हा. म्हणजे एवढे अनुभव पहिल्यांदाच आले आम्हाला. अच्छा म्हणजे दोन या होत्या का उन्हाळी घेवडा होतच होत- नाही असं होतच म्हणायचं. नाही आणि दुसरी गोष्ट निमेटोड होती आणि घेवड्याला निमेटोड निमेटोडच्या अजून बी गाठी निघता जर ना. त्याच्यामध्ये हा. हो. म्हणजे नेमॅटोडच्या प्युअर नेमॅटोडच्या शेतामध्ये तुम्ही हे लावले याला तर पटकन नेमॅटोड पकडतो म्हणून आपण झेंडू लागवड केली पुढं मोठं असे झाडं झाड मोठं Gap filling म्हटलं, केलंच तेवढं नाही. कंट्रोल होईल तेवढं होईल बुवा त्यासाठी आपण झेंडू लागवड केलेली कपाळाला लावल्यासारखी केली का हो हा मला तर काही कुठे दिस नाही नाही जे असं नाही, वडील असं- लावलेले आधीमध्ये जिडं अच्छा, अच्छा. एखादं झाड जायला होतं ना. तसं नसतं ते प्रत्येक देठापाशी लावावं लागतं प्रत्येक खोडापाशी लावावं लागेल तुम्हाला हा. समजा जिथे लावलेलं आहे ना तेवढीच जागाचा ते परिणाम त्याला मिळतो एकंदरीत काय वाटतं एस सी टी वैदिक जे तंत्रज्ञान आहे तुम्ही जे वापरलंय तुम्ही एवढे दिवस केमिकल वापरलेले 100% प्युअर केलं का केलं बेसळ नाही नाही याच्यात पूर्ण एससीटीच वापरलं. बरं केमिकल जर बाग असता एवढ्या उन्हाचं तुम्ही आले असते का बागेत आणि असं दिसलं नसतं आम्हाला. मग कसं दिसलं असतं पिवळं, इतक्या दिवसात कुठं म्हणजे काय, कुठं ती निम्मे व्यवस्थित पानं आलं, गळून कुठं गेले नाही असते. असं. बरोबर आणि पानं खालचे काय झालं हे विशेष आहे. किती दिवस झाले तर लावून याला लागवड करून 2 महिने कंप्लीट झाले. 60 दिवसामध्ये एक सुद्धा पान पिवळं नाही दुसरी एक गोष्ट प्रत्येक पान दुसऱ्या पानासारखं आहे कॉपी हा. पेस्ट हा. एकसारखं असं नाही का लहान मोठं वगैरे आणि खालपासून वरपर्यंत पानं सारखेच. एक नंबर आहे झोपाल तेवढंच घरात आहे फक्त. बाकी सगळं बागेतच आहे बाकी सगळं इकडं. पण तुम्हाला बिझी करून टाकलं की नाही हा बरं हे कंटाळा यायचं कामच नाही पण. बागेत आल्यावर टेम्परेचर सुद्धा काय आहे
आणि थंडावा वाटतोय. तुमच्या बागेमध्ये बाहेरच्या पेक्षा बाहेर जर 40 असेल ना तर आतमध्ये तुम्हाला 35 डिग्री टेम्परेचर एवढं गरम नाही होत माहिती. बरोबर आहे ना. नाही. म्हणजे हा एक फायदा आहे. कसं आहे, आजोबांच्या काळामध्ये आजोबांनी केली, वडिलांचा काळ थोडासा केला शेतीमध्ये, थोडासा बिझनेसमध्ये केला. पण आता काय आलं, फॅमिली वाढत चालली. मग प्रत्येक जण क्षेत्र विभागणी झाली. मग प्रत्येकाला आता वाटतं की शेतीमध्ये काय आहे ना, तर काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकाला उत्पन्न सोर्स पाहिजेच ना जीवन शेवटी परत शेतीवर जाणार आहे सगळं. 100%. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे आल्यानंतर काय आलं, मग करायचं तर काय करायचं, तर मग तो विषय चालला होता सगळा. बरोबर मी बरोबर. बोललो. पहिली गोष्ट तुम्ही ना शेती शिका. मग शेती शिका म्हणजे काय करा, त्या मातीला काय लागतं, त्या मातीला काय दिल्यावर पीक कसं येतं, त्या मातीच्या समस्या काय आहे, बरोबर आहे. त्या पिकाच्या समस्या काय आहे, त्या समस्यांवरती उपाययोजना काय आहे, या सगळ्या गोष्टीचं तुम्ही अनुभूती घ्या. त्याचा अनुभूती जो पण तुम्ही घेत नाही तो पण ते ह्या पोपटपंचीला काही किंमत नाही. बरोबर आहे. मी बोललो ना, ते सगळं हे रामायण महाभारत हजारो वर्षापासून सगळे सांगत आले. पूर्वी ऋषी सांगत होते, नंतर साधू संत सांगत होते, आता तज्ज्ञ लोक सांगता, आता कळसंटण सांगता. परंतु पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्हाला जायचं कोणत्या रस्त्याने हे पहिले तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. तुमचं उद्दिष्ट काय आहे ते पण महत्त्वाचं आहे. बघा, तुम्हाला फक्त पैसा कमवायचा आहे का, मग पैसा चोरी करून बी येतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय विशेष आहे, भ्रष्टाचार करून पण येतो, राईट. 100%. पण तुम्हाला जर पैशाच्या ऐवजी तुम्हाला आनंद कमवायचा असेल, तुम्हाला समाधान कमवायचं असेल, तर ते मात्र भ्रष्टाचाराने येत नाही. नाही मनामध्ये त्यासाठी कधी प्रयत्न लागतं आणि थोडं तकलीफ होते. समाधानासाठी स्वकर्तृत्वाची गरज असते बरोबर आणि लोभासाठी स्वकर्तृत्वाची काही गरज नाही आहे. बरोबर. मग आपण लोकांना जे बघतो मोठी झालेली आहे त्यांना का पाहून आपल्याला आनंद होत नाही, अभिमानही वाटत नाही का, कारण त्यांनी स्वकर्तृत्व काहीच केलं नाही. आपल्यालाही कळतं ना. हे बघ, घरच्यांनी किती प्रॉपर्टी दिलेली त्याला झिरो किंमत. कसं बोलले असं तुम्ही? कोणीतरी, अरे यार करून दाखवलं बरं का यांनी. बरोबर आहे की ती नाही. एक तसं नाही, महत्त्वाची. जगामध्ये किती दररोज लाखो पोरं जन्माला येतात, पण ते आपलं नाही ना. नाही तोच बरोबर. का हो? बरोबर. म्हणजे प्रत्येकाची इच्छा आहे की आपलं पोरगं आलं पाहिजे, त्याच्यापुढे आपलं नाव लागलं पाहिजे. हां, तसं की तुम्हाला तुमच्या शेतीची स्वतःची शेती पाहिजे. मग प्रत्येकाला जर असं कळतं आहे की स्वतःचं पाहिजे, तर मग लोक शॉर्टकटचा उपयोग का करतात, कारण भ्रम आहे. भ्रम असं वाटतं की खूप पैसा गोळा केला की माणसाला काय मिळतं, समाधान. पण त्याच्यामुळे जेव्हा झोप येत नाही ना, तेव्हा संध्याकाळी कळतं या प्रॉपर्टींना काही किंमतच नाही. मग खरी प्रॉपर्टी कोणती आहे, स्वकर्तृत्वाची. बरोबर. मग ते स्वकर्तृत्वाची संधी जेव्हा आपल्याला मिळते ना, तेव्हाच जन्माला आल्याचं काय होतं, सार्थक. सार्थक होतं. भविष्य काळामध्ये सगळं जग भारतीय शेतकऱ्याचा शेतमाल खाईल, बरोबर. कारण शेतीचं खरं ज्ञान जेवढं भारतात येते जगात कुठेच नाही. आणि पुढे तेच होत चालेल ना. ज्या इस्रायलचे तुम्ही ढुंक वाजवता ना, त्या इस्रायलमधले सगळे सायंटिस्ट भारतीय कृषी विद्यापीठांमध्ये शिकून गेलेले. काढा तुम्ही संशोधन काढा उकरून, कृषीचं ज्ञान त्यांच्याकडे भारतातून गेले. आज अमेरिकेमध्ये सगळे लोक इस्कॉनच्या मागे लागलेले. हो आहे ना. हां, बरोबर. कृष्ण आणि त्याची गीता, हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. मनशांतीसाठी, आनंदासाठी, प्रेमासाठी. आणि आपले जर्सी काय वापरतोय ते आपल्या गिर गाई किंवा A2 ब्राझीलमध्ये सांभाळतात, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हेच शिकायचं आहे मित्रांनो. आपण हे कळत नाही की आपली जी संस्कृती, आपले जे संस्कार आहे भारतीय किती श्रेष्ठ आहेत, आपलं ज्ञान किती श्रेष्ठ आहे. म्हणजे आपली शेती सुद्धा सर्व श्रेष्ठच होती. कसं पिकलं हे समजून नाही घ्यायचं, फेक आहे. हा. काय ठीक आहे. म्हणजे जी मानसिकता आहे ना केमिकलची, ही भिनली आहे. जशी दारू भिनते की नाही, तुम्हाला माहिती आहे का की केमिकलची नशा झालेली आहे लोकांना. जशी लोक म्हणता ना की मातीला आता नशा झाली ना, त्यामुळे केमिकल दिल्याशिवाय पिकतच नाही. हे 2 नंबरला, 1 नंबरला माणसांनाच नशा झालेली. हो, आम्हाला बरेच जण येते ना, तर 052 मारा, कॅल्शियम नायट्रेट सोडा, एखादा हात घ्या बुरशीनाशकाचा, कीटकनाशकाचा हात घ्या. कीटकनाशकचा हात घ्या. हा, आळी पडल, हा. फुलं खाईल. चांगला हा. प्लॉट बघता हा एखादा हात मारून घ्या. अजून चांगला. हा. चांगला प्लॉट तर आपण ऐकायचं फक्त, मारायचं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. करावे सिटी वैदिकचे, मनाचे पण नाही. म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं माहिती का, ते मनामध्ये आलंय आता AC. सर्वे असं सांगतो, सायंटिफिक सर्वे, का 35% लोकांमध्ये 15 केमिकलचे रेसिड्यू त्यांच्या रक्तात सापडतात.
किती जाणारच ना. मला सांगा, ज्यावेळेस तुमच्या रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढतं तुम्ही नशेडी बनता, हा. तर ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये केमिकलचं प्रमाण वाढणार आहे तुम्ही केमिकलचेच बनणार आहे ना. बरोबर. आणि मग तुम्हाला किती जरी ठरवलं तुम्ही, जसं दारुड्या आपोआप दारुड्याच्या दुकानात जातो तसा केमिकल शरीरामध्ये घुसलेला, रक्तात केमिकल घुसलेला माणूस बरोबर केमिकलच्या दुकानात जातो. हे बरोबर आहे का चूक आहे? एकदम बरोबर. एकदम बरोबर आहे. उदाहरण सांगतो सर मी. आत्ताचं उदाहरण आहे, पिंपरी मधला एक शेतकरी, मी लागवडीपासून तर आतापर्यंत 18 महिने मी प्लॉट सांभाळला. एसीडी वैदिकवर एसटी कसला प्लॉट? या पेरूचा प्लॉट. बर बर. आणि तिथं एक मला नाही माहिती एक कुठला व्यक्ती माणूस आला, हा आला आणि नंतर 1-2 ऍप्लिकेशन दिले का 4 ऍप्लिकेशन दिले, आले आणि व्हिडिओ काढून गेले. अरे मी 18 महिन्याचा प्लॉट झाला, मी व्हिडिओ काढला नाही त्याचा. आणि त्यांनी 2 ऍप्लिकेशन झाले असेल, 4 Chemical ऍप्लिकेशन केमिकल कंपनीचे कन्सल्टंट. शिवाय त्यांनी पैसे घेतले ते 100% मला माहित नाही. 100% मी त्यांना ते मला म्हणा का विजिटला नाही आले. मी तुमचा युट्यूबला व्हिडिओ बघितला, तुम्ही केमिकलचा व्हिडिओ प्रचार काढला, करता. मी येणार नाही. Consultant मला म्हणा, होता. ते पेरू गळू राहिले, म्हटलं सगळे गळून जाऊ द्या, नवीन प्लॉट लावा तर मी येईल, नाही तर मी येणार क्या बात आहे. एक नंबर. असं पाहिजे ठोकून. ठोकून एकदम. हा शेतकऱ्याचं शेतकऱ्यांनी नाव असं नाही भ्रष्टाचार करूच नाही ना. राजा आहे ना बाबा तू. मी खोटं बोलल, हे खोटं बोलतील पैसे घेऊन, पण हे झाड कसं खोटं बोलल? जे लोक म्हणतात ना फेक आहे, डुप्लिकेट आहे, त्यांनी सांगावं हे झाड डुप्लिकेट आहे, एडिटिंग केलेलं आहे. हां कुठल्या अँगलने एडिटिंग केलेलं दिसते? हे पोतं एडिटिंग करा बरं. हां हे पोतं बघा. अरे उचलत नाही रे. वजन लय वेट हा? आहे बरं का सर. खूप आले. तो एक विषय राहिला आपला. जरा उचला. सहा बाबा 7 तो विषय राहिला बघा. पोते नेले, हां 5 क्विंटल भरला. 7 पोते. 80 किलो पोतं भरले. एक अरे पोतं बापरे. 80 किलो भरलं. पण राहिला तो. हां 80 मला किलो. सांगा, म्हणजे बाई क्वालिटी आहे आणि क्वांटिटी पण आहे. तर आम्हाला काय म्हण, हां एवढे पोतं भरून काय म्हणलं, आता त्याला वजन आहे, आम्ही काय करायचं पोत्याला? मग त्याला हलकं उचलायचं बरं. म्हणतो क्विंटलच भरून आणायचं ना पोरं त्याला उचलं ना. तो हायब्रिडचा, हा. तो केमिकल खाणारा. 65 ते लेवल पोत्याची किती राहती? 60-65. मी ते म्हणला बीन्स एवढं जडणार आहात. नाही हो, लय जड राहत. क्या बात आहे, क्या बात आहे का नाही? हा म्हणजे पहिल्या दिवशी 57 रुपये गेला हा किलो 700 रुपये. 57 रुपये केला. किती क्विंटल भरला पहिल्या वेळेस? पहिला तोडा? पहिले म्हणजे वजन परवाच्या सांगा तीन पूर्ण. दिवसापासून पहिला पर- तोडा चालू आहे, अजून संपणार. परवाच्या दिवशी 2.5 क्विंटल भरला. आता हा पहिला तोडा कधीच संपत नाही. तुम्ही जर या स्पीडने तोडता ना, तो नाही संपत कधीच. तुम्ही 4 गल्ल्या सोडल्या का परत 4 गल्ल्या आल्याच. 3 पोते 2.5 क्विंटल भरले, ते 57 गेले. काल 4 पोते होते, ते 3 क्विंटल म्हणजे भरले. आता किती दिवस झाले तोडू सुरुवात केली? 4था दिवस, हे 3रा दिवस आहे. परवाच्या दिवशी. 3रा दिवस आहे. हा. मग 3 दिवसांनी किती गेलाय माल? 5 क्विंटल गेलाय. आणि 5 आजचा- क्विंटल. आजचा 2 ते 2.5 क्विंटल. म्हणजे काय 25,000 झाले काय झाले 25,000. म्हणजे आजचे वेगळे. 3 दिवसात? हा. अजून तोडा बी कम्प्लीट नाही. आजचे वेगळे राहते. 2 दिवसात 25 झाले. आजचे वेगळे. आजचे वेगळे राहते. म्हणजे 40,000 पर्यंत कुठं चक्कर झाला तुमचा? चक्कर तोडून कुठं झालाय? झालं, हे 2-3 गल्ले राहिले. राहिले फक्त. ती कोणत्या राहिले? हो. ना, आज किती जाईल माल? आज 2-1 क्विंटल राहील. 2-2.5 क्विंटल. म्हणजे आज परत 10,000. हा. 10-12,000 येईल. मागाचे 25 म्हणजे 40 पर्यंत किती? 30 40 पर्यंत 35 पर्यंत 35 40 पहिला थोडा. हा. काय काय वापरलं? कृषी अमृत किती बॅगा वापरल्या? याला 15 बॅग, बरोबर 3-3 किलो RNPH, बरोबर. 2-2 बॅग पहिला बेसल डोस नंतर 20-22,000 झाला. SSM 2-2 बॅग. बरं, 30,000 म्हणजे लागले ते डोस. 30,000 लागले. बरोबर. ते SSM धरून हा. बरोबर 30,000 पहिला बेसल. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग हे सोडायला येते सारखं काय सोडताय सध्या? आता एनर्जी सोडलं, त्याचं RNPH सोडलं परत. परत हा आणि नंतर त्याच्यानंतर आपले LSQ LSQ पण झालं. LSQ झालं. फक्त याचा खर्च माझ्या मते 30-40 पर्यंत गेला असेल. 50च्या आसपास. 50 पर्यंत गेला असेल. हा बरोबर. 55च्या आसपास. 50. म्हणजे तो तर संपला तुमचा. मग पहिल्या तोड्यामध्ये संपला. हो. इथून पुढे बोनस. आणि त्याला वरून स्प्रे देताना म्हणजे बाकीचे केमिकलला आम्ही ना 8 दिवसाला 1 स्प्रे द्यायचो. बर आतापर्यंत आम्ही बांधल्यापासून फक्त 3 स्प्रे 3 स्प्रे द्यायले. 60 दिवसात. हो, हा. 3 स्प्रे फक्त वरून दिलेले. 20-20 मॅच चालू आहे का? हो. 20 दिवस झाले का स्प्रे? 20 दिवस झाले का स्प्रे? तरी पण गरज पण नाही. गरज नाही, पण मग ते मनाला वाटतं बा. आणि किडीची शेंग पण एक पण नाही. अजून एक किडीची शेंग नजर नाही पडली. नाही ना. असं नाही. कधीच झालं नाही की नाही तर एवढा येडून मागं करायचो आम्ही,
तर ते निसायलाच एक माणूस लागायचा त्या आळा आपटायचे आणि भरायचे, नाही तर फक्त? पहिल्या निसायला लागायचे. पहिले निसायला लागायचं. आणि वेट खूप आहे बा. अरे बापरे, निसायचं पण नाहीये. नाही नाही काहीच नाही, आता त्याच्यात काहीच नाही, तर ते उभरून काय करायचे, एक किडीची शेंग केळीची शेंग नाही. कारण फुलं जे आहेत ना एवढे मोठी राहतीच नाही. हे बघा फुल केवढे, याचे फुलं लय बारीक बारीक राहतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे शेंग एवढी ताकदवर होतच नाही त्याची. पाणी जास्त उडालं पाणी. हे काय ते डाळिंबाची काडकी ती निमेटवर हे बघा, पाणी जास्त उडाले ना. हे बघा मुळी पा, मुळी दिसली तुम्हाला, ही दिसली का? ठीक आहे, मुळी जबरदस्त आहे, मुळीचा नाही विषय. पण हिला फुटवी जे म्हणतो ना आपण, हा हे फुटवी तिला कधी येतील माहिती? तुम्ही पाणी कमी करा. आता मला तुम्हाला सांगतो, पाणी कमी केल्यावर फुटवी का वाढता? ज्या वेळेस मुळाला पाणी लगेच मिळतं ते फुटवी कशाला काढी? पुढे ढळतच नाही. कळलं का? 6व्या दिवशी त्यांना 1 तास पाणी सांगितलं होतं आपण, हां, तर ते म्हणा नाही नाही इतक्या नाही, आम्ही 3ऱ्या दिवशी देतो, लयत लय 4थ्या दिवशी. केमिकलमध्ये पाणी आहे ना खूप लागतं, कारण केमिकलमध्ये pH आणि EC जादा राहतो. तुम्ही जर केमिकलने शेती करताय तर ते विषचे ना, तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की ते हीट तयार करतं. आणि कारण ते कृत्रिम आहे ना, नॅचरल नाही आहे ते. आणि म्हणून तुम्ही केमिकलच्या शेतात गेले ना, आता बघा तुम्ही माती काढली, थंड लागली, एकदम थंड थंड लागली, तुम्ही केमिकलच्या प्लॉटमध्ये जा, ती गरम लागते. ओली माती आहे पण कशी लागते? गरम गरम, ह्युमिडिटी राहते त्याच्यामध्ये जास्त. मग याच्यामध्ये त्याला आतून पेपरला काय आलेला असतो? घाम. म्हणून त्याला पाणी जास्त लागतं. कळलं तुम्हाला? कारण तुमचं जे केमिकल आहे ते वॉशआउट झालं पाहिजे. इथं आपल्याला वॉशआउट नाही करायचं आहे, आपल्याला उलट ते स्टॉप करायचं आहे, ते होल्ड झालं पाहिजे. मग मिनरल होल्डिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे पिकाची. मग त्या मुळ्यांना काय केलं पाहिजे? वाढवलं पाहिजे. जेवढ्या मुळ्या बघा, आता काय होतं, तुमच्या झाडाची बरीच शक्ती आहे ना वॉटर मॅनेजमेंटमध्ये जाते. जेवढं एक्सेस वॉटर आहे ते झाड कसं करतं का? काय करतं माहिती तुम्हाला? जेवढं एक्सेस वॉटर होईल तेवढं सगळं झाड वर उचलणार, पानांद्वारे बाहेर फेकून देणार, इव्हॅपोरेशन करणार, उत्सर्जन करणार. त्याच्यामध्ये काय जाणार? झाडाची ATP एनर्जी जाणार ना. ATP एनर्जी म्हणजे काय? त्याच्यामुळेच एक फुल गळू राहिलं एक अर्ध. किती सिंपल आहे हे सायन्स. समजा तुम्ही, सोपं सायन्स आहे ना एकदम. मग ATP एनर्जी तुमची या झाडामध्ये जे काही तुमचं जनरेटर आहे ती ATP एनर्जी. मग जनरेटर तुमचं आहे पण ते कशाला लागले? पाणी उपसायला. तुम्ही आधी पाणी सोडलं, आता ते उपसायला परत लावलेलं आहे तुम्ही. विनाकारण हे पाणी एक्सेस देऊन झाडाला कामाला लावून राहिले. मग झाडाची ATP एनर्जी जर स्टोअर झाली तर त्याच एनर्जीतून ते काय बनवेल? फुलं आणि फळं बनवेल. काठी खाली नळी दाबेल होती, हां, 15 दिवस झाले, पाणीच ते नाही. लक्षातच नाही आलं. आमच्या पण ती लक्षातच नाही जशी तशीच, पण मग ती एक नंतर असं ऊन धरायला लागली कुठपर्यंत? या काठीपर्यंत. एका याला शेंगाच नाही ना, हे नंतर मग ते झालं ना. हे बघा, हे म्हणजे अजिबात पाणी नव्हतं. पाणी इकडं नळी याच्या काठी खालीच्या लोकांनी दाबून दिली, हा, आणि आपलं चाललं पाणी. इकडे पाणी आलंच नाही, इकडं आलंच नाही 15 तिकडून दिवस. तिकडे होतं. 15 दिवस म्हणजे एवढ्या जागेमध्ये. आणि 15 दिवसानं समजलं का हे झाडं का बरं सुकू राहिली. हा बघा, आता इथं फ्लॉवरिंग बघा किती. हा, हे फ्लॉवरिंग बघा, इकडं शेंग पाणी नाही एकदम अजून. कमी होतं त्याला. म्हणजे एकच नाही ना 15 तुमची दिवस. शेंग नाहीये पण हे बघा सेटिंग पा. सेटिंग पण स्ट्रॉंग आहे. तुमचं जर हे जर केमिकल झालं असं एवढा बाद झाला असं तुमचं. वाळून गेले असते झाडं. बरोबर आहे. आता हे पा बघा किती विशेष आहे. तुम्ही पाण्याचा एवढा ताण दिला पण 15 दिवस, खालपासून 15 दिवस पाणी. हे बघा खाली बघा, खाली बघा, पर खालपासून तळापासून जे शेंगा लागले हे बघा, तळापासून फ्लॉवरिंग आम्हाला झालं वाटलं तर पार वरपर्यंत. ड्रिपच चॉकअप झालं का. म्हणजे मागच्या आणि पुढच्या सगळ्या शेंगा इथं एकत्र झाले एकत्र. आता म्हणजे. आहे की नाही. म्हणजे पाण्याचा जरी तुमच्याकडून चुकून ताण बसला तरी पण तुमचं रुपयाचं सुद्धा नुकसान होत. नाही झालं. आणि तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन करा, ह्या पानांची साईज मोठी आहे पा, आहे का? एकसारखे बाकीच्या पानांपेक्षा या पानांची साईज काय आहे? मोठी मोठी आहे. हे पा केवढले पान आहे पा. पाणी कमी. पान खात तेवढी झाली. हा हे बघा पान मजबूत आहे याचं. म्हणजे ज्याला पाणी मिळतं ना, तुम्ही बघा याचं पान रफ आहे बा, आहे म्हणजे हा फरक पडतो. पाणी जर एक्स्ट्रा दिलं ना तुम्ही तर शेतकऱ्याचं नुकसान आहे. राईट. हा, याला फार ताणच बसा डायरेक्ट. डायरेक्ट 15 दिवस पाणीच नाही ना, ते लक्षातच नाही आलं. म्हणजे तुम्ही सध्या पाणी किती दिवसांनी देताय? आता चौथ्या दिवशी देतो. आता चौथ्या दिवशी देताय ना. चौथ्या दिवशी किती वेळ देताय? 2-3 तास. 2-2.5 तास. तर पाणी चौथ्या दिवशी बरोबर आहे. फक्त पाणी 1 तास पाहिजे, 1.5 तास पाहिजे. हो. म्हणजे हे पानं काय आहे? आता काय काथ्या चुना ना, आहे का नाही? किती सुंदर आहे बघा ना तुम्ही.
आणि वजनदार किती? मला सांगा, जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ, जेवढं पानामध्ये कस तेवढा, हे बघा तुम्ही असा गादी बाहेर बघा, हे बघा गर किती गर त्याच्यामध्ये पान तुम्ही, हां आहे की नाही? मग हे जे समजा अशी ताकद आहे पानामध्ये, तुम्ही बघा त्याच्यामध्ये रखरखीतपणा आहे खालून, म्हणजे एवढं मजबूत येते. आणि तुम्ही जर जवळून पाहिलं ना याला लव याच्यावरती करेक्ट त्याच्यामुळे म्हणजे असं कीटकनाशकांचं म्हणजे गरजच नाही. गरज गरज पडली नाही. त्याच्यामुळे. म्हणजे त्याच्यामध्ये दिसलं नाही. पूर्ण SAR डेव्हलप झाला ना, हो सिस्टमॅटिक ॲक्वायर्ड रेजिस्टन्स जो असतो, म्हणजे त्याची जी काही नैसर्गिक रोगप्रतिकार प्रणाली आहे ती कामाला लागली, बरोबर आहे. आणि म्हणून आज शंकांची संख्या पाहिली किंवा सेटिंगची संख्या पाहिली तर थोडंसं अचंबित झाल्यासारखं. आम्हाला बी वाटत होतं का थ्रिप्स लय ताण देईल. जेव्हा लावलं ना त्याच्यानंतर एक पण दिसलाच नाही. तुम्हाला असं कधी मनामध्ये चलबिचल नाही झाली का बुवा एखादा हात काढावा? नाही 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 तुम्ही काय खाऊ राहिले? 5-6 वांग्याची झाडं लावली बरं का? आयुष्यात पहिल्यांदा खाल्ले मी पण. आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली, म्हणजे एक शेंग खातो पण अशी कच्ची. पण कच्ची नाही कधी खाल्ली, कच्ची अशी पहिल्यांदा खाल्ली. हिंमतच नाही होत खायची. दोघा ठिकाणी खाली म्हणून म्हटलं का पुढे पुढे अहो मी कचाकच म्हणजे खाणार माणूस आहे ना, प्लॉट मध्ये आल्यावर काकडीसारखी खाणार. तेल मीठ मीठपेक्षा हे तर कच्चा तर उलट सॅलड म्हणूनच भारी लागते की भारी नाही? लागतं. मग सरळ जाते ना जास्त ती. हो. असा माल जर आपण पिकवला तर बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा एक्सपोर्ट होऊ शकतो, 5 स्टार हॉटेलला आपण देऊ शकतो. म्हणून वैदिकचे जे भाजीपाला फळं धान्य आहे हे नुसतं पीक महत्त्वाचं नाही आहे, तर हे तुम्ही ज्या कस्टमरला देणार आहे तो कस्टमर सुद्धा हॅपी होणार आहे तुमच्या. आलं लक्षामध्ये? बरोबर. जे दिंडोरीकर असतील किंवा अगदी तुमचे ओझरकर असतील, या सगळ्यांनी काय धडा घ्यायला पाहिजे? सर्वांनी शिकायला पाहिजे, केमिकल बंद करून SCT वैदिक वापरायला पाहिजे. आणि पाणी व्यवस्थापन शिकायला पाणी पाहिजे. व्यवस्थापनाचं तर आता तुम्ही एकदम हे काय चिटकली बा हा ना, माती हातात योग्य चिटकली नाही पाहिजे. सांगितलं. उकरली ना माती तर हाताला एक कण पण नाही लागला पाहिजे. आमचं तर भरायचं चाललं होतं. अरे बापरे. तिला नाही म्हटलं. बरं, एका गावाला नाही नाही योगायोग तुम्ही म्हणजे नाही तर आम्ही आता फ्लडिंग करणार होतो. कदाचित तुमच्या मनात ती जी श्रद्धा आहे, श्रद्धा होती, पण मग अजून चांगला प्लॉट बनवून ते त्यांचं बोलावणार. म्हणणं असं होतं आपण 4-5 कुठे गेले का नंतर येऊ असं बोलावं. हा नाही मस्त आहे. आणि पहिल्या तोड्यामध्ये भांडवल वसूल झाले, दुसऱ्या तोड्यामध्ये तुमचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बाकीचा खर्च वसूल होईल, हा. तिसऱ्या तोड्यापासून तुमचं बोनस चालू होईल, बोनस बरोबर आहे की नाही? हो. आणि आता ही बीन्स काही थांबत नसती, नाही. तुम्ही बेसल डोस टाकत राहा, ती येत राहील. नाशिकमध्ये क्षेत्र भरपूर आहे, पण 2-2.5 एकर लावायचं आहे पुदिना. करा तुम्ही एक पुदिना तू कापू थकाल तुम्ही. आणि त्याचा सुगंध आजच त्यांना आजूबाजूला सगळी सर्व आहे. द्वारकामध्ये काठी हो करा एक नंबर. म्हणजे सिटीमध्ये जमीन आहे. काठी गल्ली आहे ना, काटे. काठी लाख किती करोड रुपये गुंठा आहे तिथे? 80 लाख रुपये 17 कोटी एकर. 17-18 कोटी 17 कोटी एकर 70 लाख रुपये गुंठे सर. हिशोब करून ठेवलाय त्यांनी. हिशोब करून म्हणजे तिथं त्यांना काय, त्यांनी जी शेती करताय शेती पण करा करा. नाही अहो तुम्ही तर मी म्हणेल सर्व प्रकारच्या व्हरायट्या करा, भाज्या करा आणि संडे फार्मिंग लाईव्ह लोकांना लगेच. व्हेरी गुड, तुमचं खास अभिनंदन. नाही हो सर, काही नाही. नाही बरोबर आहे. तुम्हाला माहिती नाही आहे, तुमच्यासारखे तरुण जेव्हा ह्या शेतीमध्ये उतरतील ना, खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची किंमत वाढणार आहे. काय झाले, हे जे रेग्युलर शेतकरी ना, आमच्याकडे ना रेग्युलर शेतकरी फार कमी आहे. का बरं माहिती का? त्यांना केमिकल भिडलेलं आहे. ते नाही जे रक्तात केमिकल गेलं ना, त्यांना विश्वासच बसत नाही अशी काही शेती असू शकते. ते पहिले खाली कमेंट करतात फेक आहे. आता तुम्ही म्हणले ना पहिल्याच तोड्याला एवढं पोतं एवढं भरतोय आणि तो आम्हाला असं बोललाय, ते म्हणे यांनी स्टोरी बनवली. पहिलं तर त्यांचं असं होईल, उन्हाळ्यात एवढा झाला बा. हा उन्हाळ्यात. आता एप्रिल महिन्याची 3 तारीख आहे आज. मागचा व्हिडिओ दाखवतो म्हणे. नाही एप्रिल महिन्याची 3 तारीख आहे. काय हे आता वावाचे आज पावसातून आलो बघा आम्ही. एवढ्या पावसातून आलो का काय मापच नाही. समोरचं गाडी दिसत नव्हती, एवढ्या पावसातून आलो. आता आम्ही येताना रेग्युलर शेतकरी ज्यांना खरी गरज आहे, जे अडचणीमध्ये बरं का सर, जे कर्जामध्ये बुडालेले, ज्यांना आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता आहे, ज्यांना भयंकर गरज आहे, अशा शेतकऱ्यांच्या विश्वासच बसत नाही. कारण त्यांच्या अंगामध्ये रक्त भिनलेले पूर्ण केमिकल्स. तुमच्यासारखे ज्यांना गरज नाही आहे, जे नोकरीला आहे, जे डॉक्टर आहे, चांगली प्रॅक्टिस करताय, ते लोकांना सांगता का बाबा अरे हे वैदिक वापरता, ज्यांचा शेतीशी कमी संबंध आहे. कमी सम ते शेतकऱ्याचे मुलं आहे, शेतकरी पुत्रच येते, परंतु शेतीपासून त्यांचा संपर्क नोकरीमुळे व्यवसायामुळे काय झाला तुटलाय. ते त्या गावावाल्याला सांगत वापरतो, त्याला म्हणते पैसे मी पाठवतो, पण हा बहादर तो ज्याला जे करायचं इगो खूप असतो. तेच करतो.
बरोबर आहे. भयानक युग असतो. आणि मग तो भयानक युगाचाच फायदा घेतला या सगळ्या कंपन्यांनी. खोटं बोलता एक नंबर शेतकरीचे मी तो म्हणतो. आम्ही शेतकरी आता ते यांनी उदाहरण सांगितलं ना, सगळे नाही बोलत बरं का हो, पण जे थोडे बोलतो ना त्याच्यामुळे बाकी सगळे बदनाम होता. हा. आणि म्हणून आज आपल्याकडे कोण येतं माहिती का, एक तर नवोदित शेतकरी, नवोदित म्हणजे यासारखे तरुण पोर एक त्यात ज्यांना नव्या शेतीत पडली, किंवा आमच्या कोणी तुमच्यासारखे जे प्रोफेशनल लोक आहे ना ते येतात ज्यांचा शेतीशी कमी संबंध येतो. हे लोक काय येतात, कारण यांच्या शरीरात अजून रक्त ते केमिकलचं भिनलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी आता पण विचार करायचो का बरं शेतकऱ्यांना कळत नाही, का बरं विश्वास ठेवत नाही. त्याचं कारण आहे सर, त्यांच्या रक्तामध्ये केमिकल भिनलं. 35% शेतकऱ्यांच्या शरीरामध्ये 15 प्रकारचे केमिकलचे मॉलिक्यूल आहे. आणि तुम्ही काय म्हणता रेसिडी फ्री पिकवा. आता याला कसा रेसिडी फ्री करायचा, मी मारताना पुरावल्ला होतोय. बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, जो पण तुम्ही या केमिकलच्या मॉलिक्यूल पासून बाजूला जात नाही सर, तो पण तुमची बुद्धी शुद्ध होणार नाही, होणारच नाही. म्हणून तुमची बुद्धी शुद्ध काय आहे, कारण तुमच्या खाण्यातून जे थोडंफार जातंय ना तुम्ही तेवढ्यावरच आहे फक्त, पण ते मात्र 24 तास त्याच्या थेट संपर्कात आहे की नाही. म्हणून माझी एवढी तळतळणी विनंती आहे की शेतकरी जर बदलायचा असेल तर तुम्ही लोकच बदलू शकता, जे अजून केमिकलपासून थोडेसे दूर आहे. दुधाचा धंद्याचा विषय चालला आहे. नाशिकमध्ये खूप तबेले खूप मोठे मोठे, पण इंजेक्शनशिवाय एक पण गायचं दूध किंवा म्हशीचं दूध काढत नाही. ते तर मला सांगूच नका, मी सगळ्यांच्या व्हिजिट करून आलो, फार अवघड आहे. सगळ्यांना भेटून आलो मी. भयानक विषय. लेडीजला त्यांना प्रॉब्लेम, सगळ्या लोकांनाच प्रॉब्लेम येतो. तो आजकाल ते इंजेक्शन एवढं म्हणजे एक ml की 2 ml तेवढं मोठं म्हशीला पान होतं. अरे पण तुम्ही दूध खाताच का आला, बिगर दूध जगा ना. आता डॉक्टर लोक म्हणतात दूधच खाऊ नका, डॉक्टर लोक म्हणतात दूधच खाऊ नका, मग असे दूध आहेत ना, बरोबर आहे की नाही. खायचं तर मिल्क दूध खाणे तर खाऊच नका, 200 रुपये लिटरने घ्या. काय मत आहे. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना शेवटी. सर्वांनी वापरावा, चांगलं आहे. यंग मॅन काय वाटते. त्यांनी एसिडी शेतीकडे ऑर्गॅनिक शेतीकडे वळलं पाहिजे. ऑर्गॅनिक नाही वैदिक. वैदिक. ऑर्गॅनिक शब्द वापरला का तुम्ही त्या मेंढरांच्या गर्दीमध्ये गेलेच म्हणजे. वैदिक. वैदिक शेती. वैदिकच शब्द का बरं माहिती का, वैदिक हे औषधी आहे. ऑर्गॅनिक म्हणजे तुम्हाला हे पोतं एकदम हलकं लागणार, उलट केमिकल पेक्षा बी हलकं. आता आपण एवढं सुंदर हा प्लॉट केलेला आहे, पण आता याचं मार्केटिंग सुद्धा करायला पाहिजे. वैदिकचा भाजीपाला फळं पहिल्या कळतात तुम्हाला, पहिल्या कळलं का नाही क्वालिटी वेगळी आहे. कळलं. पण शेतकऱ्याला तिला व्यापाऱ्याला लगेच कळतो ही क्वालिटी वेगळी आहे. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला वेगळीच रिस्पेक्ट भेटते. तुमच्या मालाला चमक, लांबी, सरळपणा, वाट बघत राहता. सगळ्या शेतकऱ्यांचा किस्सा आहे. 100% हे झाला नेहमी रेग्युलर मार्केटमध्ये तुम्ही 25-30% जास्त मार्केट घेऊन रुबाबात मोकळे होता. आमचे असे शेतकरी हे व्यवहार झाल्यानंतर वरून पैसे वाढून देते. का बरं, मला लय फायदा होईल तुमच्या मालापासून, एवढी क्वालिटीचा फायदा होतो. राहिला प्रश्न वेगळ्या मार्केटचा, त्याचा प्रयत्न आपण चालू आहे. एक दिवस असा येईल का आपला माल हा असा शिक्का मारून जाईल. SCT वैदिक बीन्स खाली बाजार 150 रुपये किलो. अरे एवढं होणारच आहे ते, पण ते होण्यासाठी आपण इथं पिचवर राहिलं पाहिजे, विकेट पडून द्यायची नाही. चालेल, तुमचा नंबर सांगा. माझं नाव रावसाहेब रंगनाथ गायकवाड, राहणार अक्राळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9763342627. शेतीने माझं BSc ॲग्रिकल्चर झालं अरे ऑलरेडी बापरे. 1 वर्षापूर्वी. तर 2021 मध्ये मी जेव्हा सेकंड इयरला होतो ना, हा, तेव्हा म्हणजे कॉलेजला सांगायचं की म्हणजे आम्हाला शिकवणीत पण सगळे केमिकल हे ते त्याच्याबद्दलच सगळं शिकवता. आणि जे एक्सपायर झालेलं आहे एंडोसल्फान, हो. जे बॅन झाले ते आम्हाला ते त्यामध्ये आमच्या आहे. परीक्षेला यायचं बरोबर. सेकंड इयरला असताना आम्हाला मी असंच व्हिडिओ बघत होतो, लॉकडाऊनचे दिवस होते. त्याच्यानंतर SCT बघितला आणि त्याच्यानंतर याच्याकडे वळालो. तर याच्याकडे वळाल्यानंतर म्हणजे जो बदल झाला ना तो केमिकलमध्ये असताना कधीच झाला नसता आमच्यामध्ये, असं वाटतं आम्हाला. एवढ्या 3 महिन्यात बदल झाला, 6 महिन्यात. हो, वाह क्या बात.